आयुष्य सुंदर बनवणारी 7 रहस्य। आपल्या आयुष्यात प्रत्येकाकडे काही ना काही गोष्टी असतात. पैसा, नाती, मान सन्मान, पण काही गोष्टी अशा असतात ज्या कधीच विसरायच्या नसतात. कारण ह्याच गोष्टी आपल्या जीवनाचा पाया मजबूत ठेवतात. वेळ बदलते, नसीब उलटं फिरतं, परिस्थिती कधी आपल्या बाजूने असते तर कधी विरुद्ध जाते. पण ज्या माणसाला या गोष्टी लक्षात राहतात तो कधीही तुटत नाही. कितीही संकट आली तरी तो शांत राहतो, धैर्याने उभा राहतो आणि स्वतःवरचा विश्वास कायम ठेवतो. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आतून मजबूत करतात आणि आयुष्य खरंच सुंदर बनवतात. आज अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे, ज्या आयुष्यात कधीही विसरू नका. नंबर 1, वेळ बदलायला वेळ लागत नाही. जीवनात वेळ ही सर्वात मोठी शिक्षक असते. आज तुमच्याकडे सगळं काही आहे, पण उद्या ते नसेलही. आणि आज काहीच नाही असं वाटत असलं तरी उद्या सगळं बदलू शकतं. म्हणून कधीही गर्व करू नका आणि निराशही होऊ नका. परिस्थिती कायम एकसारखी राहत नाही, ती सतत फिरत राहते. चांगला काळ आला की नम्र राहा आणि वाईट काळ आला की संयम ठेवा, कारण दोन्ही काळ आपल्याला काहीतरी शिकवतात. वेळ वाईट असेल तर ती तुम्हाला मजबूत बनवते आणि चांगली असेल तर ती तुम्हाला आभार मानायला शिकवते. म्हणून परिस्थिती काहीही असो, शांत राहा, स्थिर राहा आणि लक्षात ठेवा, वेळ बदलायला वेळ लागत नाही, पण योग्य माणूस वेळेसोबत स्वतःला बदलतो. नंबर 2, मेहनतीचं फळ नेहमी मिळतं. जगात एक गोष्ट कधीच वाया जात नाही, ती म्हणजे तुमची खरी मेहनत. सुरुवातीला प्रयत्न निष्फळ वाटू शकतात, पण देव प्रत्येक मेहनतीचा हिशोब ठेवतो. काही वेळा फळ उशिरा मिळतं, पण ते मिळतं मात्र नक्की. म्हणून काम करताना परिणामांची घाई करू नका. प्रयत्नांची दिशा योग्य ठेवा. अपयश आलं तरी हार मानू नका, कारण तेच यशाच्या दारापर्यंत नेणारं पाऊल असतं. मेहनतीनं कमावलेलं यश सर्वात गोड असतं. जगात पैसा, ओळख, नशीब या सगळ्यांपेक्षा मेहनतच सर्वात मोठं शस्त्र आहे. ज्याच्यात सातत्य, प्रामाणिकपणा आणि धैर्य आहे, त्याचं यश थांबवू शकत नाही कोणीही. म्हणून विश्वास ठेवा, मेहनत नेहमी फळ देते, फक्त थोडं थांबावं लागतं. नंबर 3, सत्याचं आयुष्य लांब असतं. सत्य कधी कधी कठीण वाटतं, पण त्याची ताकद अमर्याद असते. खोटं काही काळासाठी लोकांना फसवू शकतं, पण सत्याला कधी हरवू शकत नाही. ज्या व्यक्तीचा पाया प्रामाणिकपणावर उभा असतो त्याला कोणत्याही संकटाने डगमवू शकत नाही. सत्य बोलणं नेहमी सोपं नसतं, कारण त्यासाठी धैर्य लागतं. पण जेव्हा आपण सत्याशी राहतो तेव्हा मन शांत आणि निडर राहतं. खोटं बोलून मिळणारं यश तात्पुरतं असतं, पण सत्याने मिळालेला सन्मान कायम टिकतो. माणूस कितीही मोठा असला तरी सत्यापासून पळू शकत नाही. शेवटी सत्यच विजयी होतं आणि खोटं हरतं. म्हणून कधीही सत्य लपवू नका, कारण सत्याचं आयुष्य लांब आणि तेजस्वी असतं. नंबर 4, मानवता हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. या जगात माणसाकडे पैसा, मान सन्मान, सत्ता सगळं असू शकतं, पण जर त्याच्यात माणुसकी नसेल तर तो खऱ्या अर्थाने गरीबच आहे. मानवता म्हणजे दुसऱ्याच्या वेदना समजून घेणं, त्याला आधार देणं. मोठेपणा कपड्यांनी किंवा पैशांनी नाही, तर आपल्या वागण्यातून दिसतो. जेव्हा आपण कोणाला मदत करतो त्यावेळी देव आपल्या चेहऱ्यातून हसतो. म्हणून नेहमी नम्र राहा, विनम्रतेने वागा आणि शक्य असेल तिथे दयाळूपणा दाखवा, कारण हृदयातून आलेली दया हीच खरी श्रीमंती आहे. माणुसकी असलेला मनुष्य जग जिंकू शकतो, कारण तो लोकांच्या हृदयात जागा बनवतो. म्हणून लक्षात ठेवा, संपत्ती संपते पण माणुसकी कधी संपत नाही. हीच आयुष्याची खरी ओळख आहे. नंबर 5, वाईट वेळ कायम राहत नाही. जीवनात वाईट काळ आला की सगळं संपल्यासारखं वाटतं, पण खरं सांगायचं तर तोही काळ आपल्याला घडवण्यासाठीच येतो. अंधार कितीही दाट असला तरी सूर्योदय थांबत नाही. तसं संकट कितीही मोठी असली तरी त्याचं अस्तित्व कायमच नसतं. या काळात मन शांत ठेवणं आणि धैर्य न हरवणं हेच खरं शहाणपण आहे. कारण जेव्हा आपण शांत राहतो तेव्हा उपाय आपोआप दिसू लागतात. प्रत्येक वाईट अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो, काहीतरी बदलून जातो. जो माणूस या काळातही आशा जपतो तोच खरं आयुष्य जगतो. म्हणून रडू नका, थांबू नका, कारण हा काळ पण निघून जाणार आहे आणि जेव्हा प्रकाश येईल तेव्हा तुम्ही आधीपेक्षा अधिक मजबूत असाल. नंबर 6, स्वतःवर विश्वास ठेवा. जगात सगळेजण तुमच्यावर शंका घेतील, पण जर तुम्ही स्वतःवरचा विश्वास सोडला तर कोणीही तुम्हाला उभं करू शकणार नाही. आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी अंधारातही वाट दाखवते. प्रत्येक मोठं यश छोट्या विश्वासापासूनच सुरू होतं. जेव्हा तुम्ही स्वतःवर भरोसा ठेवता तेव्हा सगळं विश्व तुमच्या मदतीला येतं. लोक काय म्हणतील हा विचार बाजूला ठेवा, कारण स्वतःचं आयुष्य स्वतःलाच घडवायचं असतं. चुका होतील, पण त्यातून शिकणं हेच खरं यश आहे. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवणारा माणूस कितीही वेळा पडला तरी पुन्हा उभा राहतो. म्हणून लक्षात ठेवा, आत्मविश्वास हरवला म्हणजे सगळं हरवलं. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्हीच तुमची खरी ताकद आहात. नंबर 7, इतरांचं भलं केल्याने स्वतःचं आयुष्य सुंदर होतं.
दयाळूपणा ही अशी गुंतवणूक आहे जी नेहमी परतफेड करते. जेव्हा आपण कोणाचं भलं करतो तेव्हा त्याचं समाधान आपल्या मनाला शांतता देतं. माणूस म्हणून आपली खरी किंमत ही पैशात नसते, तर आपल्या वागण्यात असते. मदतीचा एक हात, एक दिलासा देणारं वाक्य किंवा कोणाचं दुःख समजून घेणं याने जग बदलतं. दुसऱ्याला आनंद दिलात की देव तुमचं आयुष्य आनंदाने भरतो. वाईटाचं वाईटानं उत्तर देणं सोपं असतं, पण चांगुलपणा टिकवणं ही खरी ताकद असते. इतरांचं भलं केल्याने स्वतःचं मन शुद्ध राहतं आणि आयुष्याला अर्थ मिळतो. म्हणून शक्य असेल तिथे प्रेम द्या, मदत करा आणि माणुसकी जपा, कारण हेच आयुष्य खरं सौंदर्य आहे. जीवनात काही गोष्टी आहेत ज्या कधीही विसरू नका. वेळ, मेहनत, सत्य, मानवता, धैर्य, आत्मविश्वास आणि इतरांचं भलं या सर्व गोष्टी आपल्याला मजबूत करतात, शांत ठेवतात आणि आयुष्य सुंदर बनवतात. काही वेळा संकट येतात, अपयश येतं, पण या गोष्टी जपणारा माणूस कधीच तुटत नाही. प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो, आपल्याला घडवतो. जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला, सत्याचा मार्ग निवडला आणि माणुसकी जपली तर आयुष्य नेहमी उज्ज्वल आणि आनंदी होतं. लक्षात ठेवा, पैशाने सगळं मिळत नाही, पण या 7 गोष्टी आपल्याला खरी शक्ती देतात. म्हणून जीवनात या 7 गोष्टी लक्षात ठेवा, जपा आणि रोज त्यांच्यातून शिकत राहा. या 7 गोष्टींचा पाठपुरावा करणारा माणूस नेहमी यशस्वी, समाधानी आणि आनंदी राहतो. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.